नमस्कार, तुम्हा सर्वांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत सप्तशृंगी या देवीच्या नावामागची कथा व देवीचा इतिहास। सप्तशृंगी हे ठिकाण सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेलं आहे। सह्याद्रीच्या कड्याला 7 शिखरे आहेत, त्यावरूनच या गडाला सप्तशृंगी असं म्हटलं जातं। गडावर सूर्यकुंड, जलफुंगा, तांबूलतीर्थ, मार्कंडे ऋषींचा मठ, शीतकडा, शिवतीर्थ अशी पवित्र स्थळे आहेत। नाशिक जिल्ह्यातल्या वणीतले हे रमणीय ठिकाण आहे। सप्तशृंगी गडावर महिषासुराचे एक मंदिरही आहे। येथे देवीने त्रिशूळाने महिषासुराच्या धडापासून शिर वेगळे केले, त्यामुळे पर्वताला मोठी भेग पडली, ती आजही दिसते असे म्हणतात। या ठिकाणी महिषासुराचे शिराचे पूजनही केले जाते। लीळा चरित्रातही या ठिकाणाचा उल्लेख आढळतो। राम आणि रावणाचे युद्ध झाले, त्यावेळी इंद्रजिताच्या शस्त्रामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडला। यावेळी लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी मारुतीरायाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला, त्याचा काही भाग जमिनीवर पडला।